कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा फाटा येथे दिनांक 22 जूनच्या मध्यरात्री वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या 2 सोनाराच्या व एका मल्टी सर्व्हिस सेंटरमध्ये चोरट्यांनी चोरी करून मुद्देमालासह फरार झाले आहेत। डोंगरकडा परिसरात गेल्या 8 ते 10 दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे। 4 दिवसांपूर्वी डोंगरकडा गावातील बसवेश्वर मंदिरातील चोरट्यांनी 2 वेळेस दानपेटी फोडून दानपेटीतील पैसे चोरून नेले आहेत। दिवसेंदिवस चोरीचे प्रमाण वाढल्याने डोंगरकडा परिसरातील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। आकडा बाळापूर येथील पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचाऱ्यांनी 22 जून रोजी मध्यरात्री गस्त घालीत असताना 3 जण एका मोटारसायकलवर जात असल्याचे संशयावरून त्यांचा पाठलाग करून त्यातील एका चोरास ताब्यात घेतल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे। आखाडा बाळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस सहाय्यक निरीक्षक सुनील गोपिनवार यांच्या मार्गदर्शनाखाली आखाडा बाळापूर परिसरात दररोज प्रत्येक गावामध्ये पोलिसांची गस्त असल्यामुळे त्याचप्रमाणे काल 22 जून रोजी मध्यरात्री 1:30 ते 2च्या सुमारास डोंगरकडा फाटा येथे पोलिसांच्या सतर्कतेमुळे एक चोर पोलिसांच्या ताब्यात सापडला आहे। आज सकाळी चोरी झालेल्या घटनास्थळावर हाताचे ठसे घेणाऱ्या पथकास पाचारण करण्यात आले असून पुढील तपास आखाडा बाळापूर पोलीस स्टेशन पोलीस सहाय्यक निरीक्षक सुनील गोपिनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस चौकीचे जमादार नागोराव बाबडे हे करीत आहेत। मुख्य संपादक गोविंद देशमुख, GTV महाराष्ट्र न्यूज। मला संध्याकाळी रात्री 1:30च्या दरम्यान गायकवाड साहेबांचा फोन आला। तुमचं दुकानाचं कुलूप काढलेले आहे आणि शटर थोडंसं वर झाले। त्यावेळेस आम्ही घटनास्थळी आले असता तिथं दुकानाचं कुलूप फोडलेलं होतं आणि सकाळी घटनास्थळी पोलिसांसह आम्ही इथे आले असता दुकानात पाहणी करताना दुकानात काही ब्रासलेटचा चांदीचा माल होता 700 ग्रामचा, तो काही आढळला नाही। त्याची अंदाजे किंमत 60,000 रुपये। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.